अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलेला आहे। मुंबईतील सर्वात जुने आणि 5 नामांकित क्लबचे परवाने आता निलंबित करण्यात आलेले आहे। मी सध्या द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया लिमिटेड याच्या बाहेर आहे आणि यामध्ये जे असणारे जे परवाने होते ते परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। हा जो कारवाईचा बडगा आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय अनेक नामांकित अशा क्लबचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। या एकूण हे 5 क्लब आहेत त्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। परवाना निलंबित करण्यात आलेल्यामध्ये द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आर.के. जुहू, द अपर्णा जुहू जिमखाना, MIG क्रिकेट क्लब, द विलिंग्टन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे। तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश जे आहेत ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिलेले आहेत। या आस्थापनापैकी मी सध्या आहे द क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या बाहेर। शाकाहारी आणि मांसाहारी अन्न तयार करण्याच्या जागा वेगवेगळ्या नव्हत्या असं देखील समोर आलेलं आहे। 27 जुलैला याची चाचणी करण्यात आली होती आणि त्याचा तपासणीचे नमुने आज आल्यानंतर याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। अन्न हाताळणे आणि कचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जिवंत झुरळांचा आणि माशांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होता। तसेच तुंबलेले नाले आणि झुरळांचे सापळे ज्यामध्ये अस्वच्छता परिस्थिती निर्माण झाली होती। स्वयंपाकघरातील ओट्यावर झाडूचा वापर ज्यामुळे दूषित होण्याचा धोका निर्माण होता। बुरशी लागलेल्या खराब भाज्या तसेच जास्त पिकलेली मशरूम आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवणे अशा देखील गोष्टी समोर आल्याची माहिती आता मिळते आहे। त्यामुळे हे सर्व अस्वच्छता असेल किंवा किचनमधली जी काही दुग्धजन्य पदार्थ असतील त्याच्यामध्ये आलेले जे आहे ते नमुने होते त्याची चाचणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना ते व्यवस्थित आढळले नाहीत, त्याच्यामध्ये फरकत आढळले आणि त्यामुळे हे जे द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया जे क्लब आहे त्याचे परवाने थेट निलंबित करण्याचे आदेश तुकाराम मुंढेने दिलेले आहेत। त्यामुळे आणखी कोणत्या मोठ्या आस्थापनावरती कारवाई होईल हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आता या मोठ्या आस्थापनावरती ज्या कारवाई झालेल्या आहेत त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता चांगलेच चर्चेत आलेले आहेत। त्यामुळे यापुढे यामध्ये काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।